मित्रांनो, डॉक्टर अशोक राणा यांच्या लेखणीतून उतरलेले नवे पुस्तक संत साहित्यातील जीवनमूल्ये आजच मागवा, अगदी सवलतीच्या दरात. संपर्क ज्ञानपथ पब्लिकेशन 8600 35 37 12 आणि 9503 23 7806. नमस्कार मित्रांनो, हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. आपण यापूर्वी संत साहित्यातील जीवनमूल्ये या पुस्तकावर चर्चा केली होती. ज्ञानपथ प्रकाशन जे आहे अमरावतीचं, त्यांनी हे प्रकाशित केलं आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमासाठी हे नेमलेलं पुस्तक आहे. BA सेकंड इयर, आवश्यक आणि साहित्य. आणि पहिलं मराठी विद्यापीठ जे रुद्रपूरला निघालंय त्याही ठिकाणी हे अभ्यासक्रमात नेमलं गेलं आहे. तर अशा पुस्तकातल्या काही भागांचा परिचय आपण करून घेत आहोत. तर आज आपण संत जनाबाई आणि तिच्या समकालीन ज्या संत कवयित्री होत्या त्यांच्याबद्दलची माहिती थोडक्यात पाहूया. संत जनाबाई आणि नामदेवांचा जो संबंध आहे त्यावर खूप लेखन झालेलं आहे. म्हणून जनाबाई स्वतःला नामयाची जनी म्हणते. जनाबाई कोण आहे तर नामदेवाची आहे. आता कोण आहे नेमकी ती? सखी आहे, मैत्रीण आहे की आणखी कोण आहे? आणि विशेष म्हणजे नामदेवाच्या कोणत्याही अभंगांमध्ये किंवा अभंग गाथा जी प्रसिद्ध केली आहे अनेक प्रकाशनाने किंवा शासनाने सुद्धा, त्यात कुठेही जनाबाईचा उल्लेख नाही. हे एक वास्तव आहे. पण जनाबाईंनी मात्र नामदेवांचं एकंदर व्यक्तिमत्व, त्यांची कीर्तन करण्याची पद्धत, त्यांचं वागणं, या सगळ्या गोष्टींवर विस्तृत अशा प्रकारची अभंग रचना केली आहे. सोबतच नामदेवांच्या परिवारातील अनेक जे सदस्य आहेत त्यांचाही परिचय तिने आपल्या अभंगात करून दिला. आता हे सगळं जनाबाई करते आहे, पण तिचा उल्लेख नामदेवांनी का केला नाही असा एक प्रश्न अभ्यासकाने विचारलाय आणि कारण काही अजून सापडली नाहीत. पण मग अनेकांनी ती अस्पृश्य मानल्या गेलेल्या मातंग ह्या जातीतील होती, त्यामुळे कदाचित तिच्याकडे दुर्लक्ष झालं असावं. पण हे नामदेवांनी केलं, इतरांनी केलं, हा आणखी अभ्यासाचा भाग आहे. नामदेवांनी जातीच्या दृष्टीने काही जनाबाईकडे पाहिलं नसावं, कारण जनाबाई ही नामदेवांपेक्षा 3 वर्षांनी मोठी होती. तिचा जो काळ आहे तो इसवी सन 1258 ते 1350 हा तिचा काळ आहे. तर आजचं जे परभणी जिल्हा आहे त्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं जे तालुक्याचं गाव आहे, तिथे जनाबाई यांचा जन्म झाला असं मानलं जातं, कारण त्या ठिकाणी त्यांचं मंदिर सुद्धा आहे. साधारणतः 30-1 वर्षांपूर्वी, 30-35 वर्षांपूर्वी मी हे मंदिर पाहिलं. नंतरच्या काळात मग अनेक अभ्यासकांनी, दलित साहित्यिकांनी तिच्या जातीचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, कारण प्रत्येकालाच वाटतं की आपल्या जातीत कोण कोण मोठी माणसं होऊन गेली. तर मग गोपाळ महार नावाच्या जातीत ती होऊन गेली असं राजा ढालेंनी काही वर्षांपूर्वी लिहिलं होतं एका लेखामध्ये. काही लोकांचं म्हणणं आहे की ती मातंग होती, काही लोकांचं म्हणणं आहे की मातंग असती किंवा महार असती तर तिला इतक्या मोकळेपणाने वावरता आलं असतं काय, हा एक तिसरा प्रश्न अनेकांनी विचारलाय. पण खरं म्हटलं म्हणजे संत नामदेव हे अतिशय व्यापक विचाराचे होते आणि महात्मा बसवण्णा यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. संत ज्ञानेश्वरांसारखे एक प्रगल्भ संत त्यांच्या सान्निध्यात आले होते आणि चोखामेळासारखा त्यांचा जो सहकारी आहे तो तर महारच होता ना. त्या चोखामेळ्याची पत्नी निर्मळा, आपल्या सोयराबाई निर्मळा, चोखामेळ्याची बहीण बंका महार, कुर्ममेळा, ही सगळी माणसं अस्पृश्य मानल्या गेलेल्या महार जातीतली होती, तरीही ती नामदेवांच्या प्रभावळीतली होती. म्हणजे नामदेव त्यांना आपल्या सामावून घेत होते. आणि चोखामेळ्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर चोखामेळ्याची जी समाधी आहे आज आपण पाहतो महादेवाच्या पंढरपुराच्या महाद्वाराशी, तर महाद्वाराशी समाधी बांधण्याचं धारिष्ट्य नामदेवांनी करावं याचा अर्थ पंढरपूरच्या परिसरामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा जो प्रभाव होता त्यामुळे ते हे करू शकले. पण आजही आपण महाद्वाराच्या पायरीशी नामदेवाची पायरी पाहतो आणि पुढे मग गेलो तर चोखामेळ्याचं जे मंदिर आहे ते संत नामदेवांनी उभारलेलं आहे. त्यामुळे
त्यांच्या मनात असा काही जातीय द्वेष किंवा आपप्रभाव किंवा अस्पृश्यतेची भावना होती हे काही म्हणता येत नाही. तर ह्या सगळ्या वादांच्या पलीकडे जाऊन आपण जनाबाईंच्या एकंदर चरित्राकडे आणि त्यांच्या विचाराकडे वळूया. त्यांच्या वडिलांचं नाव दमा आणि आईचं नाव करुंड होतं आणि त्यांच्या आई वडिलांना जे काय अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले असतील ते कदाचित त्यांच्या वाट्याला आले असतील. लहानपणीच जनाबाईच्या लहानपणीच त्यांची आई वारली आणि वडील हे वारकरी होते पंढरीचे आणि त्या ठिकाणी एका अशाच वारीला गेले असताना तिथे त्यांची भेट आपले नामदेवांचे वडील दामा शेट्टी यांची झाली आणि मग त्या परिवारात आपल्या मुलीला ठेवावं असं त्यांना वाटलं. तर त्या 5-6 वर्षाच्या होत्या. जी माहिती मिळते त्यानुसार जनाबाई तेव्हा 5-6 वर्षाच्या होत्या. म्हणजे नामदेव महाराज तेव्हा 3 वर्षाचे असले पाहिजेत. नामदेव महाराजांना आपल्या मांडीवर खेळवणारी ती जनाबाई त्यांची मोठी बहीण असल्यासारखीच होती आणि त्यामुळे नामदेवांवर असा आक्षेप कोणी घेतला असेल तर तो चुकीचा आहे असं मला वाटतं. पण ती त्यांच्या घरात ती एक मोलकरीण म्हणूनच राहिली. घराच्या एका कोपऱ्यात, वाड्याच्या एका कोपऱ्यात ती राहिली असं काही लोकांचं म्हणणं आहे. कारण अनेकांनी जनाबाईवर अभ्यास आपापल्या परीने केलाय. म्हणजे नामदेवांना त्यांनी सांभाळलं होतं. म्हणजे नामदेव त्यांच्या दृष्टीने लहान होते आणि नामदेवांना तिच्याबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम असलंच पाहिजे, प्रश्नच नाही. दामा शेट्टी आणि त्यांची पत्नी गुणाबाई यांच्या धार्मिक स्वभावाचा संस्कार सुद्धा जनाबाईवर झाला होता, कारण त्यांनी आपल्या लेकीसारखंच तिला सांभाळलं होतं. विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन होत असताना त्यांनी अनेक अभंग लिहिले. या अभंगांची संख्या जी सांगितली जाते, अभ्यासकांनी जी शोधली त्यानुसार 350 अभंग, 350 अभंग जनाबाईंनी लिहिले आणि त्यांचा समावेश सकल संत गाथा या ग्रंथात असून काही अभंग संत नामदेवाच्या गाथेत सुद्धा आहेत. जरी संत नामदेवाच्या अभंगात तिचा उल्लेख नसला तरी गाथेमध्ये जनाबाईच्या अभंगांचा समावेश करण्यात आलाय. तर आपल्या वडिलांबद्दल जनाबाईंनी काही आपल्या अभंगात लिहून ठेवलेली माहिती आहे. त्यात ते म्हणतात, माझ्या वडिलांचं दैवत तो हा पंढरीनाथ. म्हणजे पंढरपूरचा विठोबा माझ्या वडिलांचं दैवत होतं. म्हणजे तेही वारकरी होते हे यातून स्पष्ट होतं. जनाबाई या संत कवयित्री म्हणून आता प्रसिद्ध आहेत आणि सगळ्या लोकांना आकर्षण आहे त्यांच्या विचारांचं. त्यामुळे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण काढताना त्यांच्या ओव्या म्हणत राहतात. दळिता कांडिता तुझ गायीनं अनंता, हे त्यांचं गाणं अतिशय गाजलंय. त्यातून त्यांनी विठोबाबद्दलची भक्ती व्यक्त केली आहे. विठोबाच्या भक्तीसाठी एकत्र आलेला जो संत परिवार, वारकरी संतांचा परिवार आला, त्याबद्दल त्यांनी जे अतिशय प्रसिद्ध काव्य लिहिलं ते फार प्रसिद्ध आहे. विठू माझा लेकुरवाळा, ते गाणं गायलं आहे मोठ्या प्रमाणात. लताबाईंनी आणि इतरांनी गायलं आहे. संगे गोपाळांचा मेळा, सगळे गोपाळ आहे, गायीचं पालन करणारे. आणि विठोबा कोण आहे तर हा त्यांचा प्रमुख आहे. मग त्यांच्या खांद्यावर कोण बसला आहे, त्यांच्या कडेवर कोण आहे आणि त्यांचा बोट कोणी धरलाय वगैरे वगैरे विस्तृत अशा अतिशय प्रसिद्ध असा हा अभंग आहे. तर जनाबाईच्या अभंगातून आपल्याला एवढं कळतं की कोणकोणते संत त्या काळात या नामदेवाच्या प्रभावाखाली होते. तर नामदेवांमुळे अनेक संतांशी त्यांचा संबंध आला होता आणि संत ज्ञानदेवाशीही त्यांचा संबंध आला होता. तो व्यक्त करण्याकरता त्यांनी एका अभंगात असं लिहिलंय, परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू. ज्ञानेश्वराला त्यांनी परलोकीचा तारू म्हणजे तारणारा. तारू हा जो शब्द आहे, हे जहाज जे असतं, शिडाचं जहाज, त्याला तारू असतात. तारणारा म्हणजे तो दिशादर्शक असतो. तर अशा तऱ्हेने गवऱ्या शेण्या वेचताना, तसेच घरातील इतर कामं करताना सुद्धा त्यांनी सतत देवाचं नामस्मरण केलं आणि विशेषतः त्यांच्याबद्दल जी काही कथा आहेत प्रचलित, त्यात विठोबानी त्यांना कामात मदत केली होती असं मानलं जातं. कृष्ण जन्म, थाळीपाक, प्रल्हाद चरित्र, बालक्रीडा या विषयावर त्यांचे अभंग आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक एक आख्यान रचना सुद्धा त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाईच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी संत एकनाथांचे नातू कलाकवी मुक्तेश्वरांना स्फूर्ती मिळाली. म्हणजे मुक्तेश्वर हे कलाकवी म्हणून प्रसिद्ध आहे मराठी साहित्यामध्ये आणि
थोडे फटक्या स्वभावाचे, विद्रोही विचाराचे, परंपरेच्या विरोधात जाणारे आणि कोणत्याही प्रकारचे धर्मबंध न पाळणारे, म्हणून त्यांच्याकडे कलाकवी या शब्दाने पाहिलं जातं. तर त्यांना प्रेरणा कुणापासून मिळाली? ते जनाबाईपासून. ही महत्वाची घटना आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेले आहेत. संत जनाबाईच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनातून रेखाटल्या आहेत. संत नामदेवावरील भक्ती, प्रेमभाव. नामदेव जरी वयाने लहान असले, ज्ञानेश्वर महाराज जरी वयाने लहान असले तरी त्यांचं जे स्थान वारकरी संप्रदायात होतं ते फार महत्वाचं होतं. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदरभाव हा जनाबाईच्या मनात होता आणि तो त्यांच्या अभंगातून व्यक्त झालाय. संत चोखोबा चोखा मेळा चोखा महाराया नावाने प्रसिद्ध संत, हे तर वयाने सगळ्यात मोठे होते खरं म्हटलं म्हणजे. तर त्यांचं जे त्यांची भावना त्याचं अनुसरण जनाबाईंनी केलं होतं. तसंच विठ्ठलाबाईचा भक्तिभाव जो होता तोही त्यांच्या काव्यात अशा तऱ्हेने आला आहे. आणि महत्वाचं म्हणजे जनाबाई जी प्रसिद्ध आहे की विठोबाशी भांडणारी. कारण जनाबाई ही भक्त होती, सेविका सुद्धा होती, सगळ्या प्रकारच्या क्षमता. तिचं अभंग तर प्रसिद्धच आहे, पण अशाही परिस्थितीत तिच्या वाट्याला आलेला जो वाईट काळ होता, विशेषतः अस्पृश्यतेचा जो डाग आहे तो तिला अनुभवावा लागला. आणि मग विठोबाला ती अनेक प्रश्न विचारते, भांडते आणि शिव्या सुद्धा देते. म्हणजे जनाबाईंनी जेवढ्या शिव्या दिल्या विठोबाला तेवढ्या कोणीही दिलेल्या नाही. अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी माय रणकी झाली, जन्म सावित्री पीडा व्याली, वगैरे वगैरे. आता हे शब्द आपण आताही ऐकले तर वाटतं की असं कोणी आपल्या देवाला शिव्या देऊ शकतं. पण तो संताप जो आहे तो व्यक्त करण्याकरता विठोबाशिवाय दुसरं कोणते स्थान नव्हतं. सगळ्या प्रकारचा संताप, सगळ्या प्रकारची भक्ती, सगळ्या प्रकारचं प्रेम हे विठ्ठलाचे भक्त विठोबाच्या मूर्तीसमोर व्यक्त करीत असत. अशा तऱ्हेने तिचे जे आर्त अभंग आहे, भक्तीपर अभंग 155 आहे. त्यात नाम महात्म्य आहे, विठ्ठल महिमा आहे, भक्ती स्वरूप आहे, आर्त भक्तीपर अभंग आहेत या. आणि परमार्थ जीवनपर काही अभंग आहेत. तर त्यात मनाचा निश्चय, आत्मस्वरूप स्थिती, मागणं, विठोबापुढे काय मागायचं, अशा अनेक अभंगांचा समावेश होतो. संत महिमापर 48 अभंग त्यांनी रचले असून त्यामध्ये संत स्तुती, इतर संतांचीही स्तुती त्यात केली आहे, ज्ञानेश्वरांची स्तुती केली आहे, सेनानावी आणि संत नामदेव यांच्या स्तुतीपरी काही अभंगांचा समावेश त्यात आहे. काही आख्यानं त्यांनी रचली आहेत, ती आहेत 45 अभंगामध्ये आली आहेत. त्यात हरिश्चंद्राख्यान, थाळीपाक, दशावतार, बालक्रीडा या प्रकारांचा समावेश होतो. स्फुट काव्यरचना जी जनाबाईच्या नावावर आहे ती 11 अभंगामध्ये आली आहे, ज्यात अनेक विषय हाताळले गेले आहेत. त्यात पाळणा आहेत, पद आहेत, कूटरचना आहे, आरती आणि जाते नावाचा एक प्रकार. अशा तऱ्हेची तिची वचनं एकूण हितवचनं, म्हणजे लोकांचं हित व्हावं असं सांगणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या 32 अभंगात त्यांनी सांगितल्या आहेत. उपदेशवाणी, प्रारब्ध गती हे विषय त्यात आलेले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. निवृत्ती, ज्ञानेश्वर या भावंडामध्ये कोणाचे अभंग कोण उतरून घेत असे याविषयी सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे. म्हणजे एक प्रकारचं पाठ संशोधन ज्याला साहित्याच्या क्षेत्रात म्हणतात ते सुद्धा त्यांनी केलं आहे. निवृत्तीचे बोल लिहिले सोपान देवाने निवृत्तीचे बोल लिहिले, म्हणजे अभंग लिहिले. मुक्ताईची वचने ज्ञान देवे, कारण मुक्ताई ही जरी वयाने लहान असली तरी तिची वचनं ज्ञानदेवाने लिहिली. सोपानदेव तर लहान होतेच, तर त्यांनी जी वचनं लिहिली ती निवृत्तीनाथांची असं त्या म्हणतात. त्यावरून आपल्याला एक गोष्ट कळते की त्या काळात एकमेकांची वचनं लिहून घेण्याची पद्धत होती आणि एकमेकांना मदत लोक करीत असत. नामदेव आणि ज्ञानदेव या दोघांच्या सहवासात आपल्याला सोहम साधनेचा मार्ग सापडला असं त्या म्हणतात. स्त्रियांच्या वाट्याला नेहमीच दुय्यम स्थान येत असते. जसं अस्पृश्यता ही वाईट गोष्ट आहे, वाईट म्हणजे घाणेरडी आहे, तिची जेवढी निर्भत्सना करावी तेवढी, पण त्यासोबतच स्त्रियांना सुद्धा आपल्या समाजात दुय्यम स्थान आहे. त्यांना जी प्रथम दर्जाची वागणूक द्यायला पाहिजे ती दिली जात नाही. ही तक्रार 750 वर्षांपूर्वी जनाबाईंनी केली. जनाबाईचं महत्व त्यासाठी आहे म्हणून त्या स्त्रियांना सांगतात, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास,
साधू संता ऐसे केले जनी. म्हणजे इतर साधू संतांसारखं आपण आहोत याची भावना आपण ठेवली पाहिजे. नामदेवाची पत्नी राजाई यांनी नामदेवाच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणाऱ्या काही रचना केल्या आहेत. आणि तिला सुद्धा कोणाही स्त्रीप्रमाणे नामदेवाच्या देव पिसेपणाची चिंता लागली. म्हणजे आपला नवरा हा उगीच देवाच्या मागे लागला आणि सर्व काही आपल्या जबाबदारी विसरल्यात. ही तक्रार जी अनेक बायकांची असते तशी नामदेवांची तक्रार त्या राजाई ह्या नामदेवाच्या पत्नीने केली आहे. अशा पतीला सांभाळून घेताना होणारा त्रासही तिने प्रांजळपणे व्यक्त केला. म्हणजे जनाबाईच्या प्रेरणेमुळे म्हणा, कदाचित तिच्या अभंगामुळे प्रेरणा घेऊन राजाईलाही असं वाटलं की आपलं दुःख आपण सांगितलं पाहिजे. अनेक स्त्रियांनी आपली दुःख अशा तऱ्हेने व्यक्त केली आहेत. त्याला प्रेरणा दिली आहे ती जनाबाईच्या अभंगाने. तर तिच्या कवितेप्रमाणे भक्तिभावाचा आविष्कार आहे तसा स्त्री मनाचा सुद्धा आविष्कार. स्त्रियांच्या मनात काय चालू असतं, त्यांच्या व्यथा कोणत्या, वेदना कोणत्या, जाणीवा कोणत्या, याची आपल्याला जाण करून घ्यायची असेल तर आपल्याला जनाबाईचे अभंग वाचले पाहिजेत. अशा तऱ्हेने ही पहिली संत कवयित्री आहे जी स्त्री जाणीवा व्यक्त करते. स्त्री मुक्तीच्या गोष्टी आज आपण करतो, पण स्त्री मुक्तीचा पहिला हुंकार जो आहे मराठी साहित्यातला तो आहे जनाबाई. जनाबाईच्या समकालीन आणखी का संत कवयित्रीचा शोध डॉक्टर राची ढेरे, रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी घेतलाय. ती आहे नागरी किंवा नागी या नावाने तिचा उल्लेख येतो. तर तिची एक आत्मकथा त्यांना एका बाडात सापडली. ते असं म्हणतात, ते बाड मला सासवडच्या श्री सोपानदेव संस्थानचे वहिवाटदार श्री चिंतामण व गोसावी यांच्या संग्रहातून उपलब्ध झाली. पुस्तकाप्रमाणे उभे शिवलेले हे बाड अपूर्ण आहे. त्यातील आद्यंतीची म्हणजे सुरुवाती आणि शेवटली काही पानं नष्ट झाली आहेत. उपलब्ध जे भाग आहेत त्यात प्रारंभी येथे मीपणाची बोळवण अवघा त्रैलोक्यनाथ जाणं विश्वी विश्वंभर पूर्ण तेसी अशा तऱ्हेची ओळ आहे. आणि शेवटी 6व्या ओळीपासून सुरुवात झालेले 59 ओव्यांचे एक प्रकरण आहे. आणि नाथांचे जोगिनी नावाचे 8 कडव्याचे एक स्फुट त्यातच समाविष्ट आहे. त्यानंतर आहे नागरीची आत्मकथा. प्राचीन ढेरे यांचं असं म्हणणं आहे की मराठीतली पहिली आत्मकथा आहे. अशा रीतीने माहिती देऊन ते म्हणतात, नागरीची नवोपलब्ध आत्मकथा 8 अभंगाची आहे. या प्रत्येक अभंगात ध्रुवपद असून सर्व अभंग मिळून 56 कडवी आणि ध्रुवपदाच्या पंक्ती धरून एकूण 238 पंक्ती आहेत. डॉक्टर ढेरे यांनी संत नामदेवांच्या आत्मकथेच्या ऐतिहासिकतेवर अभ्यासकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. म्हणजे पहिले आत्मकथाकार म्हणून नामदेवांकडे पाहिलं जातं, पण राची ढेरे असं म्हणतात की ते त्यांनी लिहिले की ही शंका अभ्यासकांना असल्यामुळे पहिली आत्मकथाकार म्हणून नागरीचा उल्लेख व्हायला पाहिजे असं ते म्हणतात. या अभंगामध्ये नागरी काय म्हणते, नागरी म्हणते, माझ्याचा ठाव नरसी ब्राह्मणी. ती सुद्धा नरसी ब्राह्मणी या गावची आहे, नामदेवाच्या गावची आहे. आठवत मनी रात्री दिवस देखाव्या जीव तळमळी तो माझा विठोबाची पूजा हरी कीर्तनी कोण जीवलग पुरविल माझी आस प्राण कासा विस होतो माझा. विठ्ठलाच्या भक्तिपायी प्राण कासावीस होणारे अभंग अनेक संतांनी लिहिले. त्यात नागरी, आता नागरी संत होती की नाही याबद्दल निश्चित माहिती नाही, पण ती त्या काळातली एक कवयित्री होती. विठोबा धणी का नये अजुनी, तो का भेटत नाही, मज सोडवून न्यावे, म्हणजे बंधनात आपण अडकलो आहोत असं त्यांनी म्हटलंय. कृपेच्या सागरे का मज टाकिले, काय मी चुकले सेवा नाही, माझ्यावर काय चूक झाली की मला अशा बंधनात अडकून ठेवलाय. म्हणजे तिच्याही वाट्याला काहीतरी दुःख आली असतील. विठोबाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या नागरीची ही भावावस्था या अभंगातून व्यक्त झाली आहे. तिचा उल्लेख बरेचदा नागी असाही केला जातो. संत नामदेवांची ती पुतणी होती असं डॉक्टर ढेरे यांनी या त्यांच्या पुस्तकात सिद्ध केलं आहे. संत नामदेवांच्या प्रभावाखाली असलेल्या स्त्रियांनी आपल्या मनातील भावभावना मुक्तपणे व्यक्त केल्या आहेत, हे यामधून सिद्ध होतं. आजच्या स्त्री मुक्ती चळवळीलाही या त्यांच्या विचारांनी उभारी आणली आहे. अशीच उभारी संत मुक्ताबाई यांच्या अभंगाने दिली आहे, जी जनाबाई विठोबाशी भांडते आहे, आपल्या व्यथा व्यक्त करते आहे, संताप व्यक्त करते. तशाच प्रकारचा संताप थोडासा सौम्यपणे व्यक्त करणारी एक संत कवयित्री म्हणून संत मुक्ताबाईकडे पाहिलं जातं. तिचा काळ 1279 ते 1297 असा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची बहीण म्हणून तिचा उल्लेख आहे. तिला मुक्ताई असे म्हणतात. एदलाबाद कोथळी नावाचं जे गाव आहे जळगाव जिल्ह्यातलं, भुसावळ तालुक्यातलं, आता ते स्वतंत्र तालुका झालाय.
तर त्याला मुक्ताई नगर नाव देण्यात आलं आहे. तर त्या ठिकाणी मुक्ताईची समाधी आहे. दुसरी मेहुणला आहे, त्याच तालुक्यामध्ये, भुसावळ तालुक्यामध्ये मेहुण नावाचं गाव आहे. त्याही ठिकाणी मेहुणचं जे अतिशय पवित्र तीर्थस्थळ आहे नदीच्या काठावरचं, त्याबद्दल आपण स्वतंत्रपणे केव्हा तरी माहिती पाहू. तर ह्या संत मुक्ताबाईचा जन्म आजच्या संभाजीनगर जिल्ह्यातील आपेगाव येथे, म्हणजे ज्ञानेश्वरांच्याच गावात, आणि मृत्यू जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे झाला असं मानलं जातं. तिचे ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे त्रासून गेले लोकांच्या वागण्याने, आणि त्यांनी आपल्या झोपडीचं दार बंद केलं. म्हणजे झोपडीच्या दाराला किंवा कोणत्याही दाराला ताटी, साधं दार असेल ताटी असं म्हणतात, तर तेव्हा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अशा प्रकारचे जे ताटीचे अभंग आहे ते मुक्ताबाईंनी म्हटले, ते उघडण्याची विनवणी करण्याच्या निमित्तानं रचले असं म्हणलं जातं. या अभंगातून तिची प्रगल्भता स्पष्ट झाली आहे. संत मुक्ताबाई यांनी मराठी साहित्यात भक्तीचा मळा फुलवला असं म्हटलं जातं. समाजाला सद्गुणाकडे वळवण्याच्या हेतूने रचलेल्या अभंगांनी सामाजिक प्रबोधनाचं मोठं कार्य केलं आहे. संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे अभंग एकूण 42 आहेत. या अभंगामध्ये तिने आदिनाथांपासून गहिरीनाथांकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती ज्ञानदेवाकडे आलेल्या नाथ संप्रदायाची आठवण करून दिली आहे. आपला जो संप्रदायाचा घराण्याचा भाग आहे तो सांगितला. घराण्याच्या मोठेपणाची, योगीपणाचे स्मरण करून दिले. जो जनांचे अपराध सहन करतो तो योगी. अवघे विश्व जरी आपल्याला रागावले तरी जलासारखे थंडपण घेऊन त्या क्रोधाग्नीला विझवायचे. लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा. अशा शब्दात समजावताना मुक्ताच्या शब्दांचे अभंग झाले, तेच ताटीचे अभंग. त्यातल्या काही अभंगांचा परामर्श या ठिकाणी आपण घेऊ. त्यात ज्ञानेश्वरांना, आपल्या भावाला मुक्ताबाई म्हणते, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी, शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ती समजावून सांगते की आपलाच हात आपल्याला लागला तर आपण काही त्याला कापून टाकत नाही, त्याचं दुःखही बाळगत नाही. आपली जीभ आपल्याच दाताखाली आली म्हणून आपण काही लगेच काही आपण दात पाडून टाकत नाही. पदाला पोहोचायचे असेल तर लोखंडाची चणे खावे लागतात, अपेष्टा सहन करावे लागतात. हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद, जीभ दातांनी चाविली कोडे बत्तीशी पाडिली, चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. आता हे वचन फार प्रसिद्ध आहे, सगळीकडे वापरलं जातं, पण ते मुक्ताईचं आहे हे फार कमी लोकांना माहित असावं. अशा तऱ्हेने तिने खूप समजावून सांगितलं तरी आपला ज्ञानदादा, वयाने मोठा असलेला, आपलं काही ऐकत नाही. तेव्हा हळवी झालेली मुक्ताबाई म्हणते, लढीवाळ मुक्ताबाई, जीव मुद्दल ठाईचे ठाई, तुम्ही तरुण विश्वात आला ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अशा तऱ्हेने समाजाभिमुख व्हावं, लोकांबद्दल राग द्वेष ठेवू नये, अशा तऱ्हेची समजावणी करताना हे अभंग लिहिले गेले. अखंड जायला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही गेला. अरे देवाचा शेजार तुला आहे पण तुझा अहंकार नाही गेला. मान अपमान वाढविसी हेवा, दिवस असता देवा हाती घेसी. दिवसा तुम्ही देवा हाती घेता, तुम्हाला ज्ञान आहे, तुम्ही देवाच्या सान्निध्यात आहात, तुम्हाला सांगायची मला काय गरज आहे. अशा प्रकारचा संताप, अशा प्रकारची विनवणी, अशाच प्रकारचा आपला विचार उपदेश हा ताटीच्या अभंगातून मुक्ताबाईंनी व्यक्त केला. त्यांचे ज्ञानबोध नावाचा एक ग्रंथ, त्यातल्या अभंगाचाही परामर्श लोकांनी घेतलाय. या ग्रंथात संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई यांचा संवाद आहे. त्यांच्या समकालीन असलेल्या संत चोखा मेळा यांच्या पत्नी सुद्धा अशाच तऱ्हेने आपली दुःख व्यक्त करतायत. सोयराबाई त्यांचं नाव आहे. त्यांच्या जन्म आणि मृत्यूची माहिती उपलब्ध नाही, तर त्यांच्या काही अभंगामध्ये चोख्याचे महारी असा उल्लेख आहे, सोयरा असाही स्वतःचा उल्लेख केलाय. त्यांचा मुलगा कर्ममेळा हाही विठ्ठल भक्त होता. सोयराबाई आपला संसार सुखाने नेटका सांभाळीत होत्या. त्यांचे 62 अभंग श्री सकल संत गाठीमध्ये खंड 1 मध्ये मुद्रित झाले. त्यातील पुष्कळ अभंगातून तिच्या मनातील सामाजिक व्यथा उमटली आहे. येई येई गरुड ध्वजा विटे सहित करीन पूजा, हा त्यांचा एक विशेष ख्याती पावलेला अभंग आहे. त्यांची वाणी उत्कट स्पष्ट आहे. सोयराबाईंनी देहाचा विटाळ मांडणाऱ्या कर्मठ लोकांवर चोखामेळा यांच्याप्रमाणे कठोर प्रहार केलेत. आपल्या जातीहीनतेची खंत व्यक्त करताना विटाळाच्या संकल्पनेतील फोलपणा त्या व्यक्त करतात. त्या काय म्हणतात पाहू आपण.
देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहीच विटाळ देहीच जन्मला, सोहळात झाला तो कोण धर्म. म्हणजे आपण सगळे जन्म घेतो, जन्म घेताना विटाळातून जन्म घेतो. म्हणजे जन्मताच आपल्या देहाला विटाळ लागला असेल तर विटाळाबद्दल वाईट वागण्याचं काही कारण नाही, त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा विकृत ठेवण्याचं कारण नाही. हा देह कोणी निर्माण केला हा प्रश्न त्या विचारतायत. आणि देहाशिवाय धर्म सोहळा कसा असू शकेल याची जाणीव त्या करून देतात. त्यांचा जो पुत्र आहे कुर्मामेळा, भाऊ बंका आणि नळंद निर्मळा यांनी याच आशयाची अभंग रचना केली आहे. या सर्वांच्या अभंगांमध्ये सामाजिक विषमतेविरुद्धचा विद्रोह व्यक्त झालाय. आणि त्यांच्यानंतर ज्या अतिशय प्रसिद्ध संत कवयित्री कान्होपात्रा आणि नंतर आहे संत बहिणाबाई यांच्याबद्दलची माहिती आपण पुढल्या भागात पाहू. या ठिकाणी एवढं पुरेसं आहे असं मला वाटतं, म्हणून मी थांबतो.